पंचक्रोशीत महादेव मंदिर, महादेववाडी, तालुका औरंगाबाद या पंचक्रोशीत महादेव मंदिराचे पुजारी हरिभक्तपरायण हनुमंत महाराज कोराळे बावलगावकर यांची नित्य नियमाची पूजेकार्याची व्यवस्था व मंदिराची पूर्ण देखभालची व्यवस्था त्यांच्याकडे आहे व या मंदिराची स्थापना त्यांच्या शेतामध्ये झालेली आहे। बरेच वर्षापासून पुरातन महादेव मंदिर आहे, पुरातनाचा जीर्णोद्धार होऊन एक 2-3-4 वर्षाखाली नवीन बांधकाम करण्यात आलेलं आहे। तरी आज या मूर्ती प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त सप्त्याचा वर्ष दुसरा सप्ताह आयोजन केलेला आहे। सप्त्याचा आजचा तिसरा दिवस आहे आणि प्रवचनाची सेवा तिसऱ्या दिवसाची आपल्याकडे दिलेली आहे। तुमचं नाव? बंडेप्पा स्वामी हरिभक्तपरायण महाराज यांच्याकडे दररोज तुकाराम चरित्राची सेवा करतात। तरी तिसऱ्या दिवसाची सेवा प्रवचनाची आपल्याकडे आलेली आहे। आपण ज्या वैष्णव संप्रदायाची निर्मिती जे ज्ञानेश्वर महाराज तो तुकाराम महाराजांनी केले, ज्ञान देवे रचियाला पाया तुका झालाशे कळस। तर आपण आजच्या प्रवचनाच्या सेवेमध्ये देवानं जसं आपल्याला बुद्धी देईल त्याप्रमाणे प्रवचनाची सेवा आपण करणार आहोत। कारण शास्त्र एकच आहे, ज्ञानेश्वरी एकच आहे, तुकारामचा गाथा एकच आहे, पण त्या सांगण्याचं ज्ञान प्रत्येकाला देवाने वेगवेगळं दिले। त्या पांडुरंगाचा आशीर्वाद प्रत्येकाला वेगवेगळा आहे। जसं स्वयंपाकाचं साहित्य एक 4-5 माऊलीला मोजमाप करून तेवढंच द्या, पण प्रत्येक माऊलीच्या स्वयंपाकाची चव वेगळी असणार आहे। तसं या ज्ञानेश्वरी आणि गाथ्यावर आपण आज जे प्रवचन करणार आहोत तर ज्ञानेश्वर महाराज सांगितले, बोलिले करू वेळे वापडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शिथ। म्हणून हे महादेव मंदिर एवढं जागृत महादेव मंदिर आहे की पंचक्रोशीतील खेड्यातील सर्व लोकांना नवसाला पावणारा महादेव आहे। तरी या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आपले हरिभक्तपरायण हनुमंत महाराज बावलगावकर यांची खूप असणारा भक्ती आहे म्हणजे महादेवावर, आणि खरोखर त्यांना महादेवाची कृपा बी त्यांच्यावर झालेली आहे। कारण भगवंताची सेवा करणं हे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे। पाहिजे भगवंताचं नामस्मरण करतो, भक्ती करतो, प्रवचनाला जातो, कीर्तनाला जातो, दानधर्म करतो, आपण म्हणलं तर होणार नाही। तुकाराम महाराज सांगितले, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलावरी। म्हणून आपण ज्ञानेश्वर महाराजांना आपण त्या वेळेवर आपण ज्ञानेश्वर महाराजांचे प्रवचन ज्ञानेश्वरीवर करणार आहोत। कारण वैष्णव संप्रदायाची निर्मिती या दोघांमुळे झालेली आहे। पाहेपा दूध पवित्र आणि गोड पासी तवचेची या पदराड परिते आवेरुनी गोचिड अशुद्ध काय नशे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कलियुगामध्ये ज्या मानवाला जन्म झालेला आहे, त्या भगवंतानं जन्म दिलेला आहे, तर या जन्मा एवढे अमूल्य किंमत
किंमत आहे जन्माची, देहाची, पण त्या मानवाला जे देह प्राप्त झालेला आहे तर ते देहाची किंमत प्रत्येकाला कळायला तयार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काही जणाला जन्म दिल्यानंतर जन्माला येऊन काय करावं त्याची किंमत कळालेली नाही. काही जणांना जन्माची किंमत कळालेली आहे पण त्यांना जन्म मिळालेला नाही. या कलियुगामध्ये जास्तीत जास्त लोकांना जन्म मिळालेला आहे, मानव देह मिळालेला आहे, पण मानव देह कशासाठी आलेला आहे आणि मानव देह येऊन आपण या पृथ्वी तलावर काय करणार आहोत, ह्या मानव देहाची किंमत जास्तीत जास्त 80 ते 90% लोकांना कळालेली नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या जन्माला येऊन माणूस एवढा अज्ञानी बनलेला आहे की त्या तुकाराम महाराज सांगितले, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा तेच सांगितले, अरे तुला जन्माला आल्यानंतर प्रत्येक मानवाला डोळे, हात, कान, पाय, नाक असं सर्व मी तुला देह दिलेला. अरे देह, मानव देह मिळण्यासाठी 84 लक्ष फेरा फिरवणी जन्मा येतो प्राणी, नरदेह येऊन हानी केली तर हे जन्म बारोबार मिळणार नाही. 84 लक्ष फेरा फिरून हे मानव देह जन्माला येतो. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले, एक एक योनीमध्ये एक एक कोटी जन्म घ्यावा लागणार. मुंगी असो, मुंगीपासून पूर्ण पशु पक्षाची स्वरूप धरा 83,999 पशुच देह संपल्यानंतर 84 लक्ष योनी मानव देहामध्ये आल्यानंतर मानवाला मानव देह मिळणार. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, मानव जेव्हा जन्माला आलेला आहे पण देवाने जे हात दिले त्या हाताने काय करावं हे मानवाला काही कळालेलं नाही. देवाने जे डोळे दिलेले त्या डोळ्याने काय करावं असं बरेच असणारे या ठिकाणी 80% लोकांना असणार जे काही लोकांना कळालेलं नाही. हात, पाय, कान, मुख, डोळे हे जे दिलेले, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुला डोळे हे भगवंताचं स्वरूप पाहण्यासाठी दिलेले, कान आहे ते देवाचं नामस्मरण, भजन, पूजन, कीर्तन ऐकण्यासाठी दिलेले, आणि हात, पाय हे तीर्थयात्रेसाठी जाण्यासाठी दिलेले व परोपकार करण्यासाठी दिलेले. पण हे मानवानं अज्ञानपणामुळं या ठिकाणी आपला देह वाया घालवत आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एक ओळीमध्ये सांगितलेले आहे, जसं गायीच्या स्तनाला म्हणजे थानाला गेचूड बसतो, गेचूड बसल्यानंतर त्या गायीच्या थानाच्या गेचडाजवळ दूध बी जवळच आहे, रक्तही जवळच आहे, पण त्या गेचडाला रक्त पवित्र आहे, त्या दूध पवित्र आहे, रक्त दूध दोन्ही जवळ असून सुद्धा पवित्रपणा कळालेली नाही. तर शेवटी त्या गेचडाला रक्तापेक्षा दूध पवित्र आहे, पण ते गेचूड अज्ञानपणामुळे दुधाचं सेवन न करता रक्ताचं सेवन करत आहे. गेचूड दूध सेवन करणार नाही कारण त्या गेचडाचा अज्ञानपणा आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मानवाचा अज्ञानपणा असा आहे, देव तुझ्याजवळच आहे, तूच आहे तुझपाशी, परंतु जागा चुकलाशी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देव तुझ्याकडे तुझ्या जवळच आहे, पण जवळ देव असून जसं ते गेचडानं अज्ञानपणानं रक्त सेवन करत आहे, तसं देव जवळ असून सुद्धा आपण या देवाला हातपाय दिलेले, हाताने देवाचं कोणतं काम केलेलं नाही, या डोळ्यानं देवाचं स्वरूप पाहिलेलं नाही, कानानं भजन पूजन कीर्तन कानानं ऐकलेलं नाही, तोंडानं भजन केलेलं नाही, एवढा अज्ञानपणा या माणसाचं झालं आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्या ज्ञानेश्वरी म्हणजे काय, ज्ञानेश्वरी आजकाल भारतामध्ये आणि जगामध्ये
तर प्रवचन सांगणारे 4-5% लोक भेटतात. तर ज्ञानेश्वरी अशी आहे, अशी गहन आहे. त्या ज्ञानेश्वर महाराजांना 16व्या वर्षी या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिलेलं आहे, पण माणसाला 61 वर्ष गेल्यावर सुद्धा ज्ञानेश्वरी समजणार नाही, एवढं गहन आहे. ज्ञानेश्वरी काय? गीता, गीतेच ज्ञानेश्वरी झालेलं आहे. गीतेचे 700 श्लोक, 9032 असणाऱ्या ओव्या ज्ञानेश्वर महाराजांना संस्कृत गीता कळेना कोणाला म्हणूनच ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. संस्कृत जी गीता आहे, गीतेचा अर्थ प्राकृत मध्ये म्हणजे मराठीमध्ये हे संस्कृत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये फक्त जास्तीत जास्त ब्राह्मण लोकांना ज्ञान आवडत होतं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केले, ब्राह्मणाला तर जास्त गर्व आलेलं होतं की आमच्याशिवाय कोणी शास्त्र सांगणारच नाही. तेव्हा त्या ज्ञानेश्वर महाराजांना जगाचा उद्धार करण्यासाठी ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये प्राकृत ज्ञानेश्वरी शेके 1272 टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखू झाला. या ज्ञानेश्वर महाराजांना सच्चिदानंद बाबा स्वर्गवासी झालेले होते. जेव्हा त्याचं प्रेत चाललेलं होतं तर ते ज्ञानेश्वर महाराजांना विचारले की असणाऱ्या अशा सच्चिदानंद बाबाच्या हाताने ज्ञानेश्वर महाराजांना प्राकृत मधून असं असणारे ज्ञानेश्वरी लिहिली होती. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व दिवसांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानदेव माझा. अशा असणारे ज्ञानेश्वर महाराजांना त्या रेड्याच्या मुख वेद बोलविले आणि या गर्व दिवसाचा हरविला ब्राह्मणाचा असा असणारे गर्व हरण केलेले. ज्या ठिकाणी गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, कुरुक्षेत्रावर कौरव पांडवाचं युद्ध चालू होतं. कौरव पांडवाचं युद्ध चालू असता वेळेस 100 कौरव 5 पांडव, 5 पांडवांना भावाला विनंती केली की बाबा आम्हाला आमचं जे हिस्सा येते ते वाटणी आम्हाला द्या. तेव्हा त्या 100 कौरवांना विचार केलं, 100 कौरव आपल्या भावापुढे 5 जण काय करणार. त्याच्या मनामध्ये थोडे आपलं धनसंपत्ती हडप करून यावं, आपल्या भावाला अन्याय करावं म्हणून त्या ठिकाणी पांडवांना सांगितलं तुम्हाला कोणतंच असताना तुम्हाला हिस्सा मिळणार नाही. तेव्हा पांडवांना सांगितलं बंधूंनो तुम्हाला जे देता येते तेव्हा जे देता येते ते द्या. तेव्हा त्या कौरवांना सांगितलं तुला हिस्सा तर गेलं पण ज्या सुईच्या टोकावर बसेल इतकी सुद्धा तुला आमची संपत्ती देणार नाही. तेव्हा त्या भगवान श्रीकृष्णाकडे घराने गेलो होते. कुरुक्षेत्र म्हणजे धर्मयुद्ध. त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर जे युद्ध चाललेलं होतं म्हणजे धर्माचं युद्ध. तेव्हा भगवान श्रीकृष्णानं कौरवाला आणि पांडवाला जेव्हा विनंती केली की आम्हाला न्याय द्यावा, तेव्हा भगवान श्रीकृष्णानं कौरवाला सांगितलं बाबा मी युद्धाला येतो पण मी युद्ध कोणाकडूनही करणार नाही, फक्त सत्याच्या बाजूला मी उभा टाकतो. तेव्हा भगवान श्रीकृष्णानं कौरवाचं पांडवाचं कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध चालू झालं तेव्हा भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य असं तेव्हा बाणाचा वर्षाव करू लागले. शंख वाजवले तेव्हा पृथ्वी थरथरा कापायला सुरुवात केली. तेव्हा भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी आले कुरुक्षेत्रावर आणि भगवान श्रीकृष्णाला सुद्धा शंख वाजवलं. धर्म अर्जुन नकुल सहदेवाला सुद्धा शंख वाजवलं. पृथ्वी असं थरथराट करायला सुरुवात केली. समुद्राचं पाणी आकाशाला लागलं आणि एकसारखं प्रत्येकाला वाटलं पृथ्वी राहते का पूर्ण लयाला जाते. तर या शंखाच्या भगवान श्रीकृष्णाच्या शंखाच्या आवाजानं कौरवाचे हजारो सैनिक मृत्युमुखी पडले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने विचार केलं आपण सत्याच्या मागे राहणार आहोत म्हणून पांडवाला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं अर्जुना मी तुझा सारथी होतो म्हणला तू खुशाल असताना युद्ध कर. भगवान श्रीकृष्णाला रथ घेऊन आले
आणि त्या रथावर आपलं सारथीपणाचं रथ चालवायचं काम भगवान श्रीकृष्णानं आपल्या भक्तापायी घेतले. भगवान श्रीकृष्णानं भक्तावर एवढं प्रेम होतं, त्या भक्त म्हणजे अर्जुन जे भक्त होते, भगवान श्रीकृष्णानं आपल्या वसुदेव पिता, देवकी माता आणि बंधू बळीराम ह्यांना जे सांगितलेलं नाही काही मनातले गोष्टी ते असणार आपल्या अर्जुनाला सांगितले. म्हणजे एवढं भक्तावर आपल्या आई बापापेक्षा, आपल्या भावापेक्षा प्रेम. तेव्हा अर्जुनानं जेव्हा अर्जुन आणि या कौरव पांडवाचं युद्ध व्हायला सुरुवात झालं तेव्हा अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, श्रीकृष्णा हे रथ तुम्ही युद्धाच्या मध्यभागी घेऊन जावा. भगवान श्रीकृष्णानं रथ युद्धाच्या मध्यभागी नेले आणि तिकडून कौरव आणि इकडे अर्जुन रथावर असताना जे बाणाचा वर्षाव करू लागले तेव्हा अर्जुनाला आपले बंधू, गुरु, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, आपले पाहुणे मंडळी याला पाहून मोह उत्पन्न झाला. मोह उत्पन्न झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगितलं, श्रीकृष्णा मी या ठिकाणी युद्ध करणार नाही, कारण हे युद्ध माझे बंधू, सासरे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य गुरु आहेत यांच्यासोबत युद्ध करावं आणि यांच्या रक्तामध्ये त्यांचं रक्तबंबाळ व्हावं आणि विजय माता झालं तर राज्यभोग व्हावं, ह्याच्यापेक्षा मी भीक मागेन पण ह्यांच्याबरोबर युद्ध करणार नाही. तेव्हा अर्जुनानं त्या रथावर खाली उडून टाकले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुनाला, अरे अर्जुना तू मारलं तरी मरणार आहेत का? अरे पृथ्वीची निर्मिती करणार मी आहे, मी बोलिल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हरविल्या प्राणू हरे सर्व जगाते, पर्वती बैसाखा ना संडावी, समुद्री रेखा ना ओलांडावी, जाण आज्ञा मागे. अरे अर्जुना वेळा झालास का? अरे तू मारल्यानंतर हे कौरव मरणार आहेत का? तू जर नाही मारलास तर कौरव मरणार नाहीत का? अरे या जगाची निर्मिती करणारा भगवान श्रीकृष्ण जगामध्ये कोणतं तरी एक भगवान की जगद्गुरु असा श्रेष्ठ श्रीकृष्ण आहे हे तुला आजपर्यंत माहिती झालेलं नाही का? अरे आकाशाला कुठं तर खांब लावलेला आहे का? वाऱ्याला कुठं कनेक्शन दिलेलं आहे का? सूर्य चंद्राला कुठं कनेक्शन दिलेलं आहे का? अरे म्हणलं प्रत्येक मुंगीपासून मानवापर्यंत माझ्या आज्ञेशिवाय शरीर कुणाचंही चालू शकणार नाही. मी हरविल्या प्राणू हाले सर्व जगाते, मुंगीपासून मानवापर्यंत माझ्या आज्ञेशिवाय हे शरीरातलं प्राण हलू शकणार नाही आणि मुंगीपासून प्रत्येक माणूस जाग्यावर हालचाल करू शकणार नाही. जगाचा नियंता मी आहे. आणि तू म्हणतोस हे मारलं कौरव तर मरणार आहे, तू जर मारलं तरच मरणार आहे, तू जर मारणार आहे तर हे जिवंत राहणार आहेत का? अरे मानवाची जेव्हा जन्म झालेला आहे, जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशी त्या सटवीनं मानवाचं पूर्वजन्मीच्या प्रारब्धानुसार आपल्या कपाळावर जन्मासहित मृत्यू लिहिलेला आहे आणि या कर्माप्रमाणे आपल्याला ध्येय प्राप्त झालेलं आहे. मग तू म्हणतोस अरे अर्जुना जे आजचे युद्ध आहे ते धर्मयुद्ध आहे, क्षत्रियाचं काम धर्मयुद्ध करणं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार जाती निर्माण केलेले. ब्राह्मणानं पूजापाठ करावं, क्षत्रियानं धर्माचं रक्षण करावं, वैश्यानं व्यापार करावं, 18 पगड जात हे सर्वांची सेवा करावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अरे तू युद्धामध्ये प्रत्यक्ष महादेवाला सुद्धा जिंकलेला आहेस, एवढं सामर्थ्य तुझ्याजवळ आहे. पण आज तुम्ही युद्ध करणार नाही तर हे जे गोष्ट बोलत आहेस तर मला आश्चर्य वाटत आहे. म्हणून अर्जुना धर्मयुद्ध करता वेळेस अरे मग तुला युद्धच करायचं नाही तर मला बोललास कशाला? तुझे बंधू आहेत, तुझे द्रोणाचार्य, भीष्माचार्य गुरु आहेत, सासू आहेत, सासू सासरे सर्व नाटक आहेत, हे तुला माहिती होतं. मग तेव्हाच असताना त्याला शरण जायचं होतं. पण भगवान श्रीकृष्ण मला न्याय देऊन माझ्याकडे कशाला आलास हे तुला कळालं नाही का? अरे धर्मयुद्ध आहे, धर्मयुद्धामध्ये आपला स्वतःचा भाव मी जर युद्धाला
स्वागत आहे, धर्माचं रक्षण करण्यासाठी त्याला असणाऱ्या त्या ठिकाणी मारून त्याचं प्राण गेलं तरी तुला असणारा स्वर्ग भेटणार आहे, तुला पाप लागणार नाही. अरे म्हणलं यदा यदाही धर्मसे ग्लानिर् भवति भारत. अरे ज्या ज्या वेळेस या पृथ्वी तलावर अधर्म माझे अधर्माचं नाश करून सौधर्माचं रक्षण करण्यासाठी मी या पृथ्वी तलावर जन्म घेतो. म्हणून तुझं क्षत्रियाला आज विनाशायस तुला जे या ठिकाणी युद्ध मिळालेलं आहे, तर एखाद्या वेळेस एकाच्या तोंडामध्ये अमृत येऊन अचानक पडावं, ते माणूस अमर होऊन जावं, तसं तुला विनाशायस आज या ठिकाणी युद्ध भेटलेलं आहे. म्हणलं अरे या युद्धामध्ये अरे आत्म्याला मरण कधी दिले म्हणजे आत्मा जो आहे शाश्वत आहे, आत्मा अमर आहे. आणि या एका शरीरामध्ये जाऊन दुसऱ्या शरीरामध्ये आत्मा संचार करतो, आत्म्याला कधीच मरण नाही. मग तू जर या ठिकाणी ह्या शरीराला पाण्यात बुडवलं तर पाण्यामध्ये मरणार नाही, शस्त्राने हाणलं तर शस्त्र चालणार नाही, अग्नीमध्ये टाकलं तर जळणार नाही, वाऱ्याने टाकलं तरी तुझा जीव जाणार नाही. आत्मा अमर आहे. माणूस म्हणतो माणूस मेलो नाही. या शरीरामधून आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये संचार करतो, आत्मा अमर आहे. आणि ह्या जन्मामध्ये पूर्वजन्मी आपण जे कर्म केलेले आहोत त्या कर्माप्रमाणे हे देह मानवाला प्राप्त झालेला आहे. आणि हे देह ह्या जन्मामध्ये जे चांगले काम करतो, जैसे ज्यांचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. भगवंत कुणाचं चांगलं बी करत नाही, भगवंत कुणाचं वाईटही करत नाही. चांगलं करण्याचं वाईट करण्याचं आपल्याजवळच आहे. म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाला सांगत आहेत, अर्जुना तशी गेचडाची अवस्था तुझी झालेली आहे. त्या गेचुडाला जवळ दूध जवळच आहे, पण अज्ञानपणाने रक्तसेवन करत आहे. तसे घेचण्यासारखं अज्ञानपणाने मी युद्ध करणार नाही, माझे सोयरे बंधू आहेत हे मोह टाकून दे म्हणतो. अरे तू जर इथून पळून मी गेलास तरी तुला जाऊन देणार नाही. अर्जुन आम्हाला भिला म्हणून तुझा पाठलाग करतील, तुला मारतील आणि तुझी अपकीर्ती जागामध्ये होईल. पुन्हा हे असा असणार विनाश आहे. धर्मयुद्धामध्ये असं सांगितलेलं आहे, एखाद्या वेळेस कितीही संकट आलं धर्माचं रक्षण करण्यासाठी प्राणत्याग करावं, पण माघार पाठ फिरून युद्धाला जाऊ नये. तुला जर या धर्मयुद्धामध्ये युद्ध जिंकलास तुला या राज्य पृथ्वीचं मिळेल आणि मरणानंतर स्वर्ग प्राप्त होईल. असं भगवान श्रीकृष्णानं त्या अर्जुनाला सांगितलेले. दुसरा उदाहरण देतात, का कमलकंदानी दर्दुरी नांदुरुक तरी एकची घरी परी पराभव सेवी जे भरभरी येरा चिकुलची होईल. भगवान श्रीकृष्णानं म्हणले, अर्जुना तुझी अवस्था अशी झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या श्री गुरु निवृत्ती नाथाच्या कृपेने ज्ञानेश्वरी या ठिकाणी लिहायला त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना प्राकृत मध्ये केले. म्हणलं आपल्या सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला त्याच्या. तेव्हा दुसरं उदाहरण असं सांगतात, बेडकोळी आहे. बेडकोळी जेव्हा पाण्यामध्ये जाते, पाण्याच्या पुढ्याला गेल्यानंतर चिकोल आहे आणि वर जेव्हा येते समुद्रामध्ये जे असणारे एक कमळाचं फुल आहे, ते कमळाचं फुल पाण्यावर राहतं. त्या बेडकोळी कमळाच्या फुलाजवळ येते, पुन्हा पाण्यात बुडाला जाते. पण त्या बेडकोळीला कमळाच्या फुलाचं मकरंद सेवन करावं का चिकोल खावं हे अज्ञानपणामुळं कमळाचं फुल श्रेष्ठ आहे का चिकोल श्रेष्ठ आहे हे त्या बेडकाला न कळता कमळाचं फुलाचं मकरंद सेवन करत असताना सुद्धा, त्याच्या जवळ असून सुद्धा त्या फुलाच्या जवळ येते, पुन्हा फुलाला जाऊन चिकोल सेवन करते. पण कमळाच्या फुलाचं मकरंद सेवन करणार नाही, हे बेडकाचा अज्ञानपणा आहे. तसे या कलियुगामध्ये मानवाचा अज्ञानपणा झालेला आहे. देव जवळच आहे पण आपल्याला कळायला तयार नाही. तसा असणारा ज्या अर्जुना हे धर्मयुद्ध आहे, धर्मयुद्ध योगायोग तुला सापडलेला आहे. म्हणून तू धर्मयुद्ध असणाऱ्या या ठिकाणी करायला असणाऱ्या या ठिकाणी मी युद्ध करणार नाही म्हणून हे म्हणणं तुझं चुकीचं आहे. दुसरं उदाहरण सांगितलेलं आहे, म्हणलं ना तरी निदेवाच्या परिवारी लोह्या रुतलिया शस्त्रवरी मग ते उपास बसुली उपाशी करी का दरिद्रीची. एखादा दरिद्री माणूस आहे, त्याला दिवसभर खायला अन्नच मिळणार नाही. त्याच्या घरी असणारा सोन्याचा हंडा आणि त्या घरामध्ये वर बसलेला आहे,
पण त्याला सोन्याचा हंडा आपल्याच असणारा जे ज्या ठिकाणी बसलेले आहोत आपल्या खाली हंडा आहे ते त्याला अज्ञानपणामुळे माहिती नाही. तसं अज्ञानपणा आपलं झालेलं आहे म्हणजे या कलियुगामध्ये देव जवळ आपल्याच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू की भ्रांताशी कामू विषयावर. तर असा असताना ज्या ठिकाणी भगवान आपल्या जवळचा असा भगवान श्रीकृष्ण म्हणून सांगितलेलं आहे की जसं अज्ञानपणामुळे आपल्याला कळत नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की कर्म इंद्रिय काम क्रोध मद मच्छर दम अहंकार आपल्याला मानवाला ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय ज्ञानेंद्रिय हे शरीराला प्राप्त झालेले. ज्ञान इंद्रियानं काय ज्या आपले जे ज्ञानेंद्रिय कर्म इंद्रिय त्याचा केंद्रबिंदू मन आहे. जसं गाडी चालते गाडी चालल्यानंतर त्याला ब्रेक आहे. गाडीला जर ब्रेक नसेल तर गाडी पलटी खाते आणि त्या गाडीमध्ये जितके माणसं आहेत ते मृत्युमुखी पडतात. तसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात माणसाला ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हात पाय कान डोळे नाक जीभ त्वचा हे आपले ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे कान नाक जीभ 5 ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हात पाय आपलं जे सर्व कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय मानवाला जे देवाला दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी ह्या ज्ञान इंद्रियानं आणि कर्म इंद्रियानं काय करावं हे मानवानं विसरलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्या अर्जुनानं सांगितलं देवा मला आता सांग की युद्ध करणं बरं का युद्ध न करणं बरं म्हणजे तूच आम्हाला मार्गदर्शन करणार आहेस दोन्हीपैकी एक सांग. तेव्हा अजून सांगायला सुरुवात केलाय देवा मित्र अज्ञान आहे पण काही ज्ञानी लोक असे आहेत ज्ञानी असून सुद्धा ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा अज्ञानपणाने वागतात. काय करू नये ते करतात. काय आपल्याला जे देवानं जे ध्येय दिलेलं आहे त्या तोंडानं काय खावं काय खाऊ नये काय पिवं काय पिऊ नये शाकाहारीच खावं म्हणलं मांसाहारी भक्षण राक्षसाचे लक्षण. तोंडानं शाकाहारीच शास्त्रामध्ये आपल्या हिंदू धर्माच्या वैष्णव संप्रदायामध्ये श्रेष्ठ दिलेला आहे. जर माणसाने या तोंडानं शाकाहारी न करता मांसाहारी भक्षण केलं तर राक्षस लक्षण आहे. म्हणून मानवानं जगामध्ये या शाकाहारी न करता मांसाहारी भक्षण करत आहे राक्षसाचं लक्षण झालेलं आहे. आणि या तोंडानं काय खाऊ नये ते खाऊ लागलेले आता पिऊ नये ते पिऊ लागले. नशेचे पदार्थ दारू गुटखा तंबाखू गांजा. ज्ञानेश्वर महाराजांना आपले वारकऱ्याची सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही लोक असे आहेत म्हणलं बिडी सिगारेट तंबाखू गुटखा हे जे खातात तर आपल्या वैष्णव संप्रदायाची शोकांतिक आहे. माझ्या मनचं सांगत नाही तुम्हाला प्रमाण सुद्धा ज्ञानेश्वर मध्ये देतो म्हणून. ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर मध्ये सांगितलेले आहे वारकरी झाला तर वारकरी असणार जे मांसाहार भक्षण करू शकणार नाहीत 100% मला खात्री आहे. पण असे काही वारकरी 50% की व्यसनाच्या अधीन केलेले तंबाखू खातात बिडी ओढतात सिगारेट ओढतात गुटखा खातात. पण ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा एका ठिकाणी सांगितलेले ज्या मानवाला जन्म प्राप्त झालेला आहे जन्म प्राप्त झाल्यानंतर एवढा अज्ञानपणा झालेला आहे पण माणसाचं की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या व्यसन म्हणल्यानंतर सर्व झालं म्हणलं आपू दारू मी सर्व व्यसनाचं नाव घेणार नाही म्हणलं. गुटखा तंबाखू सिगारेट बिडी म्हणजे व्यसनाचे जेवढे व्यसन आहे त्याला व्यसन म्हटलेलं आहे. तर ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये तर आमचा कलियुगामधला मानव इतका अज्ञानपणा झालेला आहे की ज्या व्यसन जो व्यसनाचं साहित्य विकण्यासाठी जो व्यवसाय करतो व्यापारी तो व्यापारी असताना जे विष विकतो आणि विष विकून आपला संसार पैसे घेतो पैसे घेऊन आपला संसार सुखाने चालवतो. पण आमच्या कलियुगामध्ये माणसे एवढे अज्ञान आहे
पैसे देऊन विष विकत घेऊन आपल्या विष सेवन करून आणि आपल्या आरोग्याचा आपल्या देहाचा सत्यानाश करून घेत आहे, हे शोकांतिक आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की ज्या हे व्यसन आहे, व्यसन म्हटल्यानंतर आयुष्य खतम करून घेणार, व्यसनाधीन व्यक्तीला भगवंत प्राप्त होणार नाही असं ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरीमध्ये ठाम सांगलेले आहे. मला ओविसही सांगतो म्हणतो दुसऱ्या कोण्या अध्यायामध्ये किती श्लोक आहे, मला उद्या फोन करा म्हणलं, तुम्हाला जर कल्पना असेल याच्याबद्दल काय एवढं येण्यासारखं सांगावे, कोण्या अध्यायामध्ये आहे, किती ओळीला आहे हे तुम्हाला ठामपणे सांगतो म्हणतो. आपण जे बोलणार आहोत शास्त्राच्या आधारावर बोलणार आहोत, शास्त्राच्या व्यतिरिक्त राहिलं तर प्रश्न कोणीही आपल्याला विचारू शकतो. शास्त्र सांगितलेलं आहे, दोन शब्द सांगायचे, एक सांगा शास्त्राच्या प्रमाणे सांगा, ह्यालाच म्हटलेलं आहे कीर्तन, ह्यालाच म्हटलेलं आहे प्रवचन. पण आजकालच्या कलियुगामध्ये शोकांतिका अशी झालेली आहे, कीर्तन म्हटल्यानंतर विनोद नाही, प्रवचन म्हटल्यानंतर विनोद नाही, विनोदाच्या गोष्टी सांगले की काय महाराज कीर्तन भयानक केले. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे विनोद म्हणजे कीर्तन नाही, कीर्तन म्हणजे शास्त्राचं प्रमाण पाहिजे, शास्त्राच्या प्रमाणाप्रमाणे सांगितलं पाहिजे. विनोदाचा भाग कीर्तनामध्ये घ्यायला नको पाहिजे, प्रवचनामध्ये नको घ्यायला पाहिजे, हे शास्त्र सांगते. पण आपण आपल्याकडे हसवायची कला नाही, आपण जे शास्त्रात आहे शास्त्राच्या प्रमाणाप्रमाणे बोलणार आहोत. शास्त्रा व्यतिरिक्त एक गोष्ट आपण जास्त सांगू शकणार नाही, कारण आपल्या शास्त्रा व्यतिरिक्त सांगणं म्हटल्यानंतर चुकीचं आहे. म्हणून कोणीही आपल्याला जे बोललो त्याच्यावर आपण त्याला कुणालाही शास्त्राप्रमाणे उत्तर देऊ शकतो. काय जणांना वाटत म्हणजे एवढे आधी कीर्तन ऐकल्या ज्ञानेश्वरीमध्ये हे निघालेलंच नाही, कोणी आम्हाला सांगलं नाही. सांगलं नाही तर मी सांगतो, तुम्ही मला उद्या विचारा फोन करून. तर त्या ठिकाणी तुकाराम महाराज सुद्धा तेच सांगतात. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना सांगितले, तुकाराम महाराजांना तेच सांगितले की बाबा ह्या जन्माला आल्यानंतर धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. जन्माला आल्यानंतर धन कमविलेलं आहे, शेती घेतलेलं आहे आणि प्रॉपर्टी खूप कमविलेलं आहे, पोराला नोकरी लावलेलं आहे, मुलं बाळा खूप झालेले आहेत, म्हणजे धन्य झालो सांगितलेले. धन्य झाल्यानंतर त्या काळाला संपत्तीपेक्षा संतती मोठी आहे. संपत्ती कमवू नका पण संतती कमवा. किती जर संपत्ती कमविल्या, जर मुलगा जर व्यसनाधीन निघाला, संपत्तीचा नायनाट होतो व आपल्या कुळाचा सुद्धा नायनाट होतो. संपत्ती उपयोगाचं नाही, संतती उपयोगाची आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की संत जनाचीच सोय, संताची संगत करा. संताची संगत कल्याणकारक असते, दुष्टाची संगत मरण्यास कारणीभूत ठरते, हे तुकाराम महाराजांना सुद्धा सांगितले. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले संताची संगत केल्यानंतर त्याला चांगलं ज्ञान प्राप्त होतो. आई बापांना जन्म दिलेले, पण संताची संगत आई बापापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण या संतांच्या संगतीमध्ये भगवंत प्राप्त करून देण्याचं, भगवंताला प्राप्ती करून देण्याचं काम संतानाने केलेले. या सुखाकाराने देव वेळा मला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, तुकाराम महाराजांना तेच सांगितले. म्हणून संतांची संगतीमध्ये देव प्राप्ती कसं व्हावं सांगितलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं जेव्हा पृथ्वीची निर्मिती केली आहे, पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर मानवाची निर्मिती झाली. मानवाची निर्मिती झाल्यानंतर मानवानं काय वागावं, कसं वागावं हे ब्रह्मदेवानं सांगलेले आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये सांगलेलं आहे. तिसरा अध्याय काढून बघा, वाचून बघा कोणी. तिसरा अध्याय काढून बघा, कोणाला कल्पना असेल. ब्रह्मदेवानं जेव्हा पृथ्वी निर्मिती केलेली आहे, निर्माण केल्यानंतर मानवाला सांगितलेलं आहे की पण या मानवाला असं झालेलं आहे, आज जर भगवंताची पूजा केल्यानंतर मी उद्या सुखी व्हावं. पण हे प्रारब्ध आहे, प्रारब्ध देवाधिकाला चुकलेलं नाही. तुकाराम महाराज म्हणजे जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देतो रे ईश्वर. जर वाईट कर्म केलं तर कर्माचे फळ वाईट भोगावं लागणार आहे, चांगले जर कर्म केलं चांगले कर्माचे फळ भोगावं लागणार आहे. असं असणार जे देवाचा बाप सुद्धा वाईट कर्म केल्यानंतर अशा दशरथ राजाला सुद्धा वाईट भोग भोगावं लागणार नाही. दशरथ राजाला काय झालं सांगतो म्हणून, श्रावण बाळ नकळत श्रावण बाळाला दशरथ राजानं बाण मारले, नकळत मारले. थोडक्यात कथा सांगतोय, प्रत्येकाला माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य शास्त्र असं सांगतोय
एखाद्या देवाधिकाऱ्याने सुद्धा चुकून सुद्धा वाईट जर काम केलं तर त्यांना म्हणावं लागते आपण तर मानव. दशरथ राजाने जेव्हा असताना ज्या ठिकाणी श्रावण बाळाला नकळत मारलं, पाणी पाजण्यासाठी श्रावण बाळाचं ज्या ठिकाणी आवाज आला, जेव्हा दशरथ राजा श्रावण बाळाजवळ आले, अरे बाळा मला चुकून मारला गेलाय. दशरथ राजाला सांगितलं, दशरथ राजा मी तुम्हाला ओळखतो, पण माझ्या आई बाबाला पाणी पाजवायचं होतं, तर तुम्ही जे झालेलं झालं, पण त्या कमंडलूमधून पाणी घ्या आणि माझ्या हाताने आई बाबाला पाजवा. तेव्हा तर या कमंडलूमध्ये दशरथ राजाने पाणी घेतलं. श्रावण बाळाच्या आई वडिलांना जेव्हा पाजवायला गेल्यानंतर तेव्हा सांगितलं होतं, दशरथ राजा तुम्ही पाणी पिईपर्यंत बोलू नका, बोललं तर आवाज ओळखतो ते आई बाप माझे पाणी पिणार नाही. तेव्हा त्या दशरथ राजाला तोंडाला पाणी लावून ते बोलायला तयार नाही. तेव्हा त्या आई वडिलांना सांगितलं, अरे बाळा श्रावणा, तुला आम्ही पाणी पाजण्यासाठी एका रात्रीच्या टायमाला पाठवून दिलो म्हणून तुला दुःख झालं का बेटा? मला बोल बाळा, काय बोलत नाहीस? दशरथ राजाने विचार केला, मी जर बोललो तरी पाणी पिणार नाही. तेव्हा त्या आई वडिलांना सांगितलं, जोपर्यंत मला बोलणार नाही तोपर्यंत मी पाणी पिणार नाही. तेव्हा शेवटी नाईलाज झालं दशरथ राजाचं. नाईलाज झाल्यानंतर शेवटी दशरथ राजाने श्रावण बाळाच्या आई वडिलांना सांगितले, माझ्या माता आणि पिता तुम्हाला विनंती करतो, माझ्या चुकून नजर चुकीनं बाण लागून तुमचा श्रावण बाळ स्वर्गवासी झाले, त्यामुळे मी पाणी घेऊन आलेलं आहे, पाणी पिवा. तेव्हा श्रावण बाळाच्या आई वडिलांनी सांगितलं, काय दशरथा, माझ्या निष्पाप मुलाला तू काही न करता धनुष्यबाण मारलास, माझा मुलगा स्वर्गवासी झालेला आहे, तुलाही 4 मुलाला जन्मतील, पण जसं मी मुलगा म्हणून स्वर्गवासी झालो, मरतावेळेस तुझ्याजवळ एकही मुलगा राहणार नाही. हे शाप दिले. ते शाप दिल्यामुळे जेव्हा दशरथ राजाला स्वर्गवासी असताना एकही मुलगा नव्हता. दशरथ राजाने जे श्रावण बाळाला मारलेलं होतं, चुकून मारलेलं होतं का मुद्दामून मारलेलं होतं? चुकून मारलेलं होतं. शास्त्र सांगतंय, देवाचा श्रीराम प्रभूचा बाप जर दशरथ राजाने असेल, चुकूनही जर त्याच्या हातून जर चुकूनही वाईट कर्म झालं तर दशरथ राजाला मुलगा म्हणून मारावा लागलेला आहे, आपण तर मारावं. ज्या देवाचा इंद्रदेवाना वाईट नजर अहिल्यावर गेली, इंद्रदेवाचा राजा वाईट नजर अहिल्यावर गेली. अहिल्यावर गेल्यानंतर ज्या ब्रह्मदेवाची मुलगी जी अहिल्या, ब्रह्मदेवाने असं पण लावलेलं होतं, प्रथमी 3 परमेश्वरा ज्याला करून येईल त्याची मुलगी मी कन्यादान करेन. तेव्हा त्या गौतम ऋषीनं गंगेचं स्नान करून येत होते, गाय घेत होती. तेव्हा शास्त्रामध्ये सांगितलं होतं की गंगेचे स्नान करून 3 प्रदक्षिणा घातल्यानंतर प्रथम प्रदक्षिणा केल्यावर पुण्य आहे. तेव्हा त्या गौतम ऋषीने 3 प्रदक्षिणा घातले आणि आले. अहिल्यानं माळ गौतम ऋषीच्या गळ्यात टाकली. तेव्हा इंद्रदेव पळत आला. तेव्हा ब्रह्मदेवाला म्हटलं, काय ब्रह्मदेवा, मी पहिले आलेला आहे, पण अहिल्यानं माळ असताना त्यांच्या गळ्यात टाकली. तेव्हा ब्रह्मदेवानं सांगितलं, अरे इंद्रदेवा, शास्त्राच्या नियमाप्रमाणे गौतम ऋषी पहिले आलेले, मी माझी मुलगी कन्यादान केलेली आहे, माझी मुलगी त्यालाच कन्यादान दिलेली आहे. तर इंद्रदेव म्हणला, अशा म्हातारड्याला कन्यादान करतोस तर या अहिल्यासोबत मी एक दिवस तर संसार करेन तर करेन म्हणून. इंद्रदेव रागाने निघून गेले. काही दिवसांतरानं दिवस गेले. मग जेव्हा गौतम ऋषी पहाटे 4ला स्नानाला गेले, तेव्हा त्या इंद्रदेशाने काही 4-6 महिन्याच्या बाद गौतम ऋषीचं स्वरूप घेतलं आणि त्या गौतम ऋषीच्या दाराला हात मारलं. तेव्हा अहिल्यानं दार काढलं आणि सांगितलं, हे अहिले, मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे. तेव्हा अहिल्यानं सांगितलं, पतिराज, पहाटेची वेळ आहे, आपण तर जे गौतम ऋषी आहोत, पण ह्या वेळेला काय करावं हे तुम्हाला कळत नाही का? तेव्हा त्यांना सांगितलं, पतिव्रतेचं काम पतीनं जे सांगतंय ते करायचं आहे. शेवटी पत्नीला नाईलाज झाला. जेव्हा दोघांचं ज्या ठिकाणी संसार सुख चालू झालं, स्नान करून जेव्हा गौतम ऋषीने आलं दाराला, अहिल्या म्हणून हाक मारला.
आईले म्हणून हाक मारल्यानंतर आईला धचकली. अरे बापरे म्हणलं ओळखीली आईल्या. इंद्रदेवाने जे पहिले बोललेलं होतं तेव्हा इंद्रदेवाला असणार त्या ठिकाणी तुझी आता तर मनोकामना पूर्ण झाली की नाही म्हणतात की गौतम ऋषीला भयानक राग आला आणि इंद्रदेवाला म्हणलं अरे देवाचा राजा इंद्रदेव असून तुला शोभते का म्हणलं काय कर्म करावं काय करू नये. राजा जर देवाचा इंद्रदेव जर असतील माझा तुला शाप आहे. 1000 छिद्र तुझ्या अंगाला पडतील आणि 1000 छिद्र पडून तुझ्या अंगावरती रक्ताने पोगळलं. एखादा इंद्रदेव म्हणजे परिस्थितीवर नजर ठेवणं हे शास्त्रामध्ये मान्य केलेलं आहे का? शास्त्रामध्ये निषेध आहे. इंद्रदेव झाला म्हणजे काही करतो म्हणजे जमणार नाही. तेव्हा इंद्रदेव घाबरून गेला. काही दिवसांनी जेव्हा इंद्रदेवाच्या अंगाला 1000 छिद्र पडले 1000 छिद्र पडून रक्त पुकारायला सुरुवात झालं. आईल्यानं जेव्हा आपल्या गौतम ऋषीला पतीला हात जोडले की पतिराज मला दगड होऊन का शाप दिलेला आहे. माझ्याकडे काही चुका आहे का पतिराज. अंतर्ज्ञानी तुम्ही आहात मी जाणून बुजून चुका केलं तर मला शाप द्या. तेव्हा त्या गौतम ऋषीने सांगितलं आईले मी तुला शाप देत नव्हतो पण तू काय सांगली तुझी मनोकामना पूर्ण झाली की नाही ह्या शब्दाचा मला राग आलेला आहे. मी शाप देण्याला भागी शब्द येणार नाही. काहीतरी उशाप त्या पतिराज. तेव्हा सांगितलं जेव्हा भगवान श्रीराम प्रभू त्या वनवास भोगण्यासाठी जेव्हा येतील त्या राम प्रभूची धूळ जेव्हा तुझ्या त्या दगडावर पडल तेव्हा तुझं उद्धार होईल. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की इंद्रदेव सुद्धा वाईट कर्म केलं तर वाईटाचं खूप वाईट भोगावं लागणार आहे. म्हणून श्रीकृष्णानं आपल्याला या ठिकाणी सांगितलं आपले कर्मेंद्रिय तर ह्या कर्मेंद्रिय आपल्या ताब्यामध्ये पाहिजे म्हणलं. जेव्हा आपले हात वाईट कामाला चालले तर त्या मनाला म्हटलं पाहिजे वाईट कामाला चाललेलं आहे परत घे. हे डोळे वाईट काम बघत आहेत तर मनाला आज्ञा दिलं पाहिजे डोळ्याला हे वाईट आहेत बघू नको. या तोंडाने जर वाईट शब्द बोलत असेल तर मनाचं केंद्रबिंदू म्हणलं पाहिजे हे वाईट शब्द आहेत माघार घे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात जसं कासव आपले अवयव जेव्हा म्हणतो तेव्हा जवळ घेऊ शकतो ज्याला ज्ञानी ज्याचे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय त्याच्या ताब्यात येतात त्यालाच ज्ञानी आहे म्हणून सांगितलं आहे. म्हणून तेव्हा अर्जुनानं श्रीकृष्णाला सांगू अर्जुना श्रीकृष्णा पण ज्ञानी लोक वेड वाकडे काय वागतात अज्ञानानं वागावं. पण ज्ञानी लोक ज्ञान असून सुद्धा वाईट मार्गाने का जातात हे सांगावं. तेव्हा श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं अरे ज्ञान म्हटल्यानंतर काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार येऊन त्याच्या जवळ पहिले बसते हे त्याचे वैरी आहेत म्हणलं. म्हणून त्या ठिकाणी काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार आपले जे कर्म आहेत ते कर्म आपण चांगले केलं पाहिजे म्हणलं. म्हणून त्या ठिकाणी आपले कर्म चांगले केल्यानंतर कर्मानुसार देह प्राप्त झालेला आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला ऐका. एखादं फुल आहे एका झाडाचे 4 फुलं आहेत तर एक फुल असेल तर त्याच्या कर्मानुसार चांगले जर कर्म असतील तर त्याची पुण्य असेल तर एका झाडाचे फुलं तोडलेलं आहे एका झाडाचं फुल ज्या देवाच्या डोक्यावर आणि पायावर जाऊन बसतो. ज्या फुलाचं जर पुण्य जर कमी असेल फक्त मानवाच्या शरीरावर येतो आणि त्याला जर जास्त जर कर्म वाईट केलं असेल मुर्द्यावर जातो. झाड एकच आहे झाडाची फुलं 3 प्रकारे 3 कामाला गेली ज्येष्ठाच्या पुण्यानुसार जाणार तसं ज्येष्ठाच्या कर्मानुसार आपल्यालाही सुख प्राप्त होणार. एक झालं. दुसरं उदाहरण मडका आहे. कुंभाराचं मडका एक मडकं मौताच्या कामाला जाते कुंभारच बनवलेलं. दुसरं मडकं आपल्या सप्त्यामध्ये काल्याच्या उपयोगाला येतं. म्हणजे मडक्याला सुद्धा कर्मानुसारच असणार त्या ठिकाणी मान प्राप्त झालेलं आहे. प्रारब्धाची जोडे धरणं प्रारब्धाची जोडे मान तुकाराम महाराज सांगितले. म्हणून आपण कितीही जर पूर्वजन्मीचं जर जे कर्म वाईट असेल शनी जर असेल महादेवाला सुद्धा चुकले नाही. शनिदेव महादेवाला सांगितले महादेवा उद्या सकाळी तुमच्याकडे येणार म्हणलं. शनी महादेवाला एकदम राग आला. काय शनिदेवा मी कैलासाचा राजा माझ्याकडे शनी तू येतोस. आश्चर्य वाटलं म्हणलं महादेवाला. नाही देवा मी सकाळी येणार आहोत. किती वाजता 6 वाजता. महादेवाने विचार केले 6 वाजता शनी येणार आहे तर 5:45 असणाऱ्या गंगा नदीमध्ये बुडून बसले. 6च्या नंतर 9 वाजले. शनी आला आणि वर असं सुमारलं. तेव्हा 9ची टाइम संपल्यानंतर महादेवाला वर आली. तेव्हा महादेवानं शनीला म्हटलं काय शनी
तू माझ्याकडे येतो म्हटला सर्व चुकीचं आहे म्हणलं. अरे जाणाऱ्याकडे जावं लागेल. मी तर कोणतं दारू बिरू पिऊन तर आलोयस का म्हणलं शनीदेव. शनीदेव म्हटलं महादेवा हे शनी असणार जे माझ्याकडे येतो म्हटलं काय झालं. महादेवा खरोखरच तुम्ही भोळे म्हणजे भोळे चालत देवा. मी तुमच्याकडे येणार आहो म्हणून 6 पासून 9 पर्यंत 3 तास गंगा नदीमधून डुबकी मारून वर बसल्या. वर येऊन दिले म्हणलं तुम्हाला ते शनी म्हणजे मी जे तुम्हाला जे भोगायचं होतं तुम्ही वर राहायचं पाण्यात राहिलं म्हणलं शनी तुम्हाला भोगावं लागलं. म्हणून मानवानं जर कर्म आपण जर कोणते वाईट केलो तर त्याचं भोग भोगावं लागणार आहे. पण ह्या जन्मामध्ये जर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. नामामृत गुणी वैष्णव पालादरी योगी साधने जीवन काळ. त्या नामामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून या जन्मामध्ये आल्यानंतर भगवंताचं नाम स्मरण जर घेतल्या तर हे पोट आपण तरुण जाणार आहोत. नाहीतर तरुण जाणार नाही म्हणलं. म्हणून त्या देवाला आपल्याला ज्या ठिकाणी डोळे दिले डोळ्याने चांगलं पाहावं, कानाला चांगलं ऐकावं, तोंडाला असणाऱ्या ज्या ठिकाणी चांगलंच खावं, हाताला चांगले पाय करावं, चांगले काम करावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे मने वाचे काही भलत्या दुःख देत जाये स्वार्थ साधिता न पाहे फलाची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काही लोक या आपल्या कलियुगामध्ये असे झालेले स्वतःचा स्वार्थ आहे. स्वतःचा स्वार्थ पहा. स्वतःसाठी संसार सोडून परमार्थ करा कोणी सांगलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगले संसार करूनच परमार्थ करा. तुकाराम महाराज सांगले सर्व संसार करून करा म्हणले. पण या कलियुगामध्ये असे लोक स्वार्थी झालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात एखादं शरीर जर आपल्याला चांगलं मिळालं आहे म्हणून या शरीराला कुणाला त्रास देऊ नका. तोंडानं कुणाला येते वाईट बोलू नका. मनात दुसऱ्याचं वाईट होते सुद्धा म्हणून स्वतःचा स्वार्थ आहे. धनसंपत्ती बिलकुल कमवा पण खरी कमाई करा. लुबाडून कमाई करू नका. ज्ञानेश्वर महाराज एक उदाहरण देतात की एक हिवाळ्याच्या दिवसामध्ये 6ला सकाळच्या म्हाताऱ्या माणसाला आजोबाला बिडी वडीत घराकडे ओळखले होते. गाडी ओढले आणि बिडीला पेटवणार तेवढा त्याचा हात हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे थंडी असल्यामुळं हात चाचपडला व दाढीला जाळं लागलं. आजोबा दाढी जेव्हा जळून घेऊन लागले होते तेव्हा पुढच्या माणसाने आलं आणि सांगितलं महाराज ह्या बिडी माझ्याजवळ बिडी आहे पण काडी नाही. जोपर्यंत माझी बिडी पेटणार आहोत तोपर्यंत दाढी भिजून घेणार. सांगण्याचं तात्पर्य असं आहे त्या कलियुगामध्ये माणसं असे झालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ह्यानं अरे बापरे आजोबाच्या दाढीला जाळ लागलेला आहे तर याचं जाळ भिजून जीव वाचो हे गेलं तिकडं. पण सांगण्याचं तात्पर्य असं की दाढी जळून यानं मरून का जायना पण याची बिडी पेटलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असे काही स्वार्थी लोक आहेत. असं स्वार्थ करू नका. तुकाराम महाराज सुद्धा तेव्हा सांगतात की त्या ठिकाणी धनसंपत्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. धनसंपत्ती म्हणजे आपल्या संसाराला लावण्यासाठी नाही तर श्रीकृष्णाने सांगायला सुरुवात केली हे धनसंपत्ती आपल्याला देवाने दिलेली आहे. आपले मूल बाळ कुटुंब हे सर्व सुखाने असणाऱ्या ज्या ठिकाणी त्याचा उपयोग करा आणि उरलेली संपत्ती दान धर्म तीर्थ यात्रा जप तप अनुष्ठान दीन दुबळ्याला गोर गरिबाला दान करा तरच पुण्य आहे. म्हणून त्या ठिकाणी आपले कर्म जर चांगले केल्या तरच आपल्याला चांगलं पुढचं ध्येय प्राप्त होणार आहे. मडक्याचं सांगलं होतं दगडाचं मला तिसरं उदाहरण. एक दगड आहे 5 फुटाचं. दगडामध्ये 2 भाग केलेले आहोत. एक 5 फुटाची दगडाची मूर्ती करून देवामध्ये बसवल्यानंतर त्या दगडाची आपण सर्वजण पूजा करतो. पण तेच अर्ध 2.5 फुटाचं दगड जे पायरीला वापरलेलं आहे दगड एकच आहे. त्याचे भाग 2 केले. त्याच्या कर्मानुसार त्याच्या प्रारब्धानुसार त्याला देव पण मिळालेला आहे. आपण देव म्हणून पूजा करतो आणि अर्ध्या भागात दगडाच्या पायरीला बसलेल्या दगडावर त्याच्यावर पाय ठेवतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कर्मानुसारच आपल्याला ध्येय प्राप्त झालेलं आहे. प्रत्येकाला श्रीमंत व्हावं असं वाटू लागलेलं आहे. पण मागल्या जन्माचं आपलं जर कर्म वाईट असेल तर आपल्याला कर्मानुसार जन्म प्राप्त झालेला आहे. प्रत्येक माणूस पैशासाठी धावत आहे पण पैशाच्या मागे लागल्यानंतर पैसा मिळणार नाही. पैसा माणूस पैशाच्या मागे लागल्यानंतर मिळणार नाही. पैसा माणसाच्या मागे लागणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण चांगले कर्म केलो तर या ठिकाणी सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये भूतकाळामध्ये जे कर्म केलेलं आहे वर्तमान काळामध्ये भोगावं लागतो. वर्तमान काळामध्ये केलेले कर्म भविष्य काळामध्ये भोगावं. म्हणजे पहिली जन्माचे कर्म केले ह्या जन्मात भोगावं लागतो. ह्या जन्माचे पुण्य केलेलं आहे पुढच्या जन्मामध्ये आपल्याला फलप्राप्ती होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी आता मी काही जास्त वेळ घेणार नाही म्हणलं एक 10-15 मिनिटांमध्ये आपल्याला कीर्तनाची सेवा पुढे हरिपाठ सेवा पुढची कार्यक्रमाची सेवा
देवपरीक्षा स्तब्ध होणार आहे. म्हणून तुकाराम महाराजांविषयी थोडं आपण बोलणार आहोत. ज्या जगद्वंदे जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानदेव आपल्या वैष्णव संप्रदायाच्या पाया रचले. तुकाराम महाराज कळस काढले. मंदिर बांधलेला त्याला कळस नसल्याने उपयोग नाही. पायाही नसल्यावर मंदिर राहणार नाही, कळसही नसल्यावर मंदिर राहणार नाही. म्हणून सर्वात विष्णू संप्रदाय आपला श्रेष्ठ आहे. म्हणून आपला धर्म कितीही जर कठीण असेल तर आपला धर्म आपण स्वीकार करावा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, एखाद्याची 4 मजली बिल्डिंग आहे, त्याच्या बाजूला आपली झोपडी आहे, पण आपल्या झोपडी काय कामाची, पण झोपडी तोडून टाकल्यानंतर आपण देवालाच राहावं लागणार आहे. म्हणून आपली झोपडी आपल्या कामाचीच आहे, तसं आपला धर्म आपल्याच कामाचा आहे. दुसरे उदाहरण दिले, दुसऱ्याची परिस्थिती किती सुंदर आहे, पण आपली स्त्री कुरूप आहे, पण शास्त्राने सांगले आपल्याच स्त्रीचं स्वीकार करावं. दुसऱ्याच्या स्त्रीचं वाईट नजरेनं पाहिल्यानंतर नरकवास भोगावं लागणार आहे. तसं वैष्णव संप्रदाय सर्व जगामध्ये श्रेष्ठ आहे. एखाद्या वेळेस त्या आपल्या स्वधर्माचं रक्षण करण्यासाठी प्राण देणं तर हरकत नाही, पण आपलं स्वधर्म सोडायचं नाही. म्हणून ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येईल, अधर्म वाजेल, तेव्हा देवानं रक्षण करतो. म्हणजे आपल्या कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. शिवाजी महाराज जर राहिले नसते तर आपण हिंदू राहिलो नसतो. आपले हिंदूचे मंदिर पूर्ण या महाराष्ट्रात नाही, भारतात राहिले नसते. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना धर्माचं रक्षण केले, म्हणून या ठिकाणी आपले विष्णू संप्रदाय शिल्लक राहिलेला आहे. सर्व जगामध्ये आपला महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. जेवढे महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेले तेवढे संत कुठेही होऊन गेलेले नाही. जेव्हा तुकाराम महाराजचं लोगावला कीर्तन चालू होतं, तुकाराम महाराज काही लहान नव्हते. तुकाराम महाराज जगद्गुरु पहिली पदवी मिळालेली आहे. तुकाराम महाराजचे सासरे आप्पा गुळे पुण्याचे होते, पुणे जिल्ह्याचे मोठे सावकार होते. तुकाराम महाराजचे वडील सुद्धा खूप मोठे सावकार होते. अनेक जणांना शेतकऱ्याला कर्ज दिलेले होते. जेव्हा तुकाराम महाराजचे जेव्हा 13व्या वर्षी या ठिकाणी असणाऱ्या या 13व्या वर्षाचे ज्यावेळेस झाले तुकाराम महाराज 13 वर्ष झाल्यानंतर 17व्या 18व्या वर्षी 13व्या वर्षी लग्न झालं. 17व्या 18व्या वर्षी आपले तुकाराम महाराजचे आई वडील स्वर्गवासी झाले. तेव्हा तुकाराम महाराजांच्या गळ्यावर संसाराची जबाबदारी पडली. तेव्हा त्या तुकाराम महाराजांना आपले जे असणाऱ्या ठिकाणी सर्व कर्ज खाते बघले आणि भयानक दुष्काळ पडलेला होता. तुकाराम महाराजांना आपले कर्ज खाते पहिले शेतकऱ्याला कर्जमाफी दिले. तुकाराम महाराज इंद्रायणीमध्ये टाकून दिले म्हणजे कर्ज खाते पुन्हा. तेव्हा त्या तुकाराम महाराजांना ज्या कीर्तन त्या ठिकाणी देऊगावामध्ये करायचं आणि भंडारा डोंगरावर जायचे, दुपारी भजन करत जायचं, पुन्हा या ठिकाणी असणाऱ्या ज्या देऊगावामध्ये येऊन कीर्तन करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या शिवाजी महाराजाचं कीर्तन आणि त्याचं चरित्र त्याची कीर्ती ऐकून एक वेळेस कीर्तन ऐकण्यासाठी लोहगावला आले आणि तुकाराम महाराजांना लोहगावला येऊन सोन्याची मोहरा घेऊन आले आणि तुकाराम महाराजांना सोन्याची मोहरा शिवाजी महाराजांना अर्पण जेव्हा केले, तेव्हा त्या शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांना सांगितले, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. तेव्हा त्या शिवाजी महाराजांना तुकाराम महाराज सांगितले, शिवाजी महाराज आमच्या घरी धन शब्दाचंच आहे, आमच्या घरी धन रत्न सर्व आमच्या घरी आहे. तर जर तुम्ही जर सोनं दिल्यानंतर गायीच्या मांसासारखं भक्षण मला केलं सारखं आहे. म्हणून तुम्हाला जर माझी आवड असेल, कंठी बिरवा तुळशी वर्त करा एकादशी. मला जर खरोखर आवड असेल तर गळ्यात तुळशीची माळ टाका आणि वर्त एकादशी करा. मला सोन्याच्या पलीकडे दिल्यासारखं आहे. शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजचं कीर्तन ऐकून देवान विसरून गेले. कीर्तन ऐकायचं, दुपारी जाऊन जंगलामध्ये रामराम करायचं. तेव्हा त्या जिजामातेनं पदरपासून शिवाजी महाराज कळाले, शिवाजी महाराज तुकाराम महाराज माझा एकुलता एक मुलगा आहे आणि पुढं राज्यावर बसवायचा आहे. कीर्तनामध्ये तुमचा मुलगा वेळा झालेला आहे, काही करून मला दान द्या. शिवाजी महाराज जेव्हा कीर्तनाला आले तेव्हा तुकाराम महाराजांना शिवाजी महाराजांना सांगितले, शिवाजी महाराज सूर्याचं काम सूर्य करावं लागणार, सूर्य उगवल्यानंतर सूर्याचं काम सूर्यानं, चंद्राचं काम चंद्रानं, वाराचं काम वाऱ्यानं, पाण्याचं काम पाण्यानं, जसतेला काम ठरवून दिले. म्हणून जर तुम्ही कीर्तन ऐकून जर येण्यासारखं मी तुम्हाला गुरुदीक्षा देतो, माझं शिष्य तुम्हाला बनवितो, पण क्षत्रियाचं काम तुमचं आहे. क्षत्रियाचं काम धर्माचं रक्षण करणं आहे. माझ्यासारखं जर तुम्ही कीर्तन करत गेलं तर धर्माचं रक्षण कोण करत. तेव्हा त्या शिवाजी महाराजांना लगेच गुरुदक्षिणा घेतले आणि लगेच आपल्या
सौधर्माच्या रक्षणाला लागले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना वैष्णव संप्रदाय टिकून ठेवलेले. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर महादेवाचे अवतार आहेत, प्रत्यक्ष महादेवाचा अवतार आहे. पुण्याला एक वेळेस कीर्तन चालू होतं, तेव्हा त्या पठाणाला माहिती झालं शिवाजी महाराजाला पकडून आला म्हणून पुण्याला घरामध्ये 2000 सैनिक पाठविले. तेव्हा तुकाराम महाराजचं कीर्तन चालू असतावेळेस लोकात कुजबूज झाली की शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आले. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांवर गेले, महाराज मला पकडण्यासाठी आले, मला जाण्याची आज्ञा आहे का? तेव्हा तुकाराम महाराजांना लगेच सांगितले कीर्तनामध्ये उठून ये म्हणजे विक्षेप होतो म्हणून. देह गेलं तरी कीर्तनामध्ये उठून, शास्त्राचे नियम आहे म्हणून कीर्तनामध्ये कोणी उठून देण्यात आलं. तेव्हा त्या पांडुरंगाला प्रश्न पडलं की मी जर कीर्तनामध्ये शिवाजी तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकायला शिवाजी महाराज गेले आणि त्या पठाणानं पकडून त्याला मारले, हे जर वार्ता जगभर पसरली तर माझ्या कीर्तनाला कोण येईल, माझं नाव कोण घेईल, माझ्या भक्ताची किंमत तर माझी किंमत आहे. म्हणून पांडुरंगानं पंढरपूरमधून एक घोड्याचं स्वरूप शिवाजी महाराजांचं रूप घेतले आणि इकडं कीर्तनामध्ये पठाणानं बघतात त्याच्या मुख्य सेनापतीला सांगितले शिवाजी महाराजला पकडून आणायचं का मारून आणायचं. सेनापतीचा आदेश असं होतं जिवंत मिळालं तर पकडून आणा, नाही मिळालं तर खतम करा. जेव्हा त्या पठाणानं तुकाराम महाराजच्या कीर्तनामध्ये बघले सर्वच शिवाजी महाराज दिसू लागले. तेव्हा त्या सेनापतीला पठाणानं सांगितलं महाराज सर्वच शिवाजी महाराज दिसू लागले. त्या सेनापतीनं सांगितलं सर्वांनाच खतम करा. तेव्हा असताना ज्या पांडुरंगानं घोड्यावर बसून शिवाजी महाराजचं रूप घेऊन तुकाराम महाराजच्या कीर्तनाच्या घरामधून असताना घोडा उडविले, भीतीवर उडून जेव्हा पळायला सुरुवात केले 2000 पठाण अरे शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया म्हणून पळायला सुरुवात केली. आणि शिवाजी महाराज पुढं पठाण मागे, शिवाजी महाराज पुढे पठाण मागे. आणि शिवाजी महाराजाला इकडे विचार केले बरं झालं म्हणून आज एकादश आहे, मरण मला आला तर चांगलं म्हणून शिवाजी महाराज विचार करून केले आणि निर्वाग्यपणाने त्या ठिकाणी कीर्तन केले. म्हणून जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष, म्हणून त्या ठिकाणी कीर्तनामध्ये एवढे सामर्थ्य आहे. म्हणून अशा शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजला नमस्कार करते. धन्य धन्य तुकोबार आहे, धर्माचं रक्षण करण्यासाठी मी तत्पर आहे. खरोखर तुम्हाला पांडुरंग पर्सन आहे, नाहीतर मी आज स्वर्गवासी झालो असतो. म्हणून ज्या शिवाजी महाराज त्या सैन्याला असं घेऊन गेले, राणाने जेव्हा पळायला सुरुवात केली आणि त्या सैनिकाच्या कोणाच्या कपड्याला घोडे घेऊन बोरीच्या काट्याला कपडे अडकले, पळायला लागले, नागे होऊन गेले, असे घाबरवूनच गेले. आणि पुण्यामध्ये सर्व लोक बघू लागले आज शिवाजी महाराज वाचणार नाही, शिवाजीच्या महाराज मागे एवढे सैनिक पाठवलेले, शिवाजी महाराज जिवंत राहणार नाही. शिवाजी महाराज आरती झाली 1-2 वाजता सुखरूप असणारे जे आपले असणार ते शिवाजी महाराज असणारे आपल्या सौधामाला पोहोचले. म्हणून त्या ठिकाणी असा असणारा जे आपला वैष्णव संप्रदाय आहे म्हणून एकमेकास सहाय्य करू आगे धरू सुपंत. म्हणून एवढ्या राम नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्या कीर्तन प्रवचन करून म्हणून ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे की तुम्हाला सुख प्राप्त व्हायचं असेल तर कीर्तन भजन पूजन तीर्थ यात्रा जप तप अनुष्ठान हे सर्व करण्यासाठी कसं आहे वाईट बुद्धी निघून जाऊन सुबुद्धी चांगली बुद्धी निर्माण व्हावं याच्यासाठी आहे. म्हणून तुम्ही सौधर्मानं वागल्यानंतर आपल्याला चांगली बुद्धी निर्माण होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तीर्थ व्रत वैकल्य हे कोणतेही करू नका. आपले कर्मेंद्रिय जे आहेत ज्ञानेंद्रिय आहेत आपल्या ताब्यात ठेवा. शास्त्राने जे सांगितलेलं आहे परस्त्री माते समान परद्रव्य नरका समान आणि हे दुसऱ्याचं धन अन्याय करू नका, स्वतःच्या पत्नीला सोडून दुसऱ्याला वाईट नजरेने ठेवू नका. आपलं वैष्णव संप्रदायाचं हे एकसारखं आपला जे ठेवता येते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे. सकळ जण हे सर्वांना ज्ञान प्रसारित करा, भजन करा, कीर्तन करा, पूजन करा. हे ज्ञानाचं सागर वाढवा आणि एकमेकाला असणारं जे निस्वार्थपणे काम करा तेव्हा तुम्हाला मोक्ष आहे असं ब्रह्मदेवाला सांगितलं. त्याप्रमाणे आपल्या जगामध्ये वैष्णव संप्रदाय श्रेष्ठ आहे. म्हणून या आधी या संसारा उठाने करा शरणचा उद्धारा पांडुरंगा देहे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे आपल्या माणसाचं काही नाही. देह आपलं नाही, संपत्ती बी आपलं नाही. देह यमाचा आहे, संपत्ती कुबेराची आहे. आतापर्यंत कुणाला कळायला नाही काय माझा ह्या तारखेला मृत्यू होणार आहे. मृत्यू ज्या माणसाला कळाली नाही म्हणून देह आपलं नाही, यमाचा आहे. संपत्ती आतापर्यंत कोणी घेऊन गेलेलं नाही, पुढे घेऊन जाणार नाही, कुबेराची आहे म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी आपला तो एक देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नव्हे. म्हणून या आपल्याला जर या जीवनामध्ये सुख करून घेऊन जर देह चांगलं प्राप्त करून घ्यायचं असेल सुखमय
तर ह्या पांडुरंगाशिवाय आपल्याला कोणीही नाही. म्हणून सर्वात पांडुरंग श्रेष्ठ आहे. पांडुरंगच का श्रेष्ठ आहे म्हणजे जगामध्ये जगामध्ये पांडुरंगालाच का आपलं असं करून घ्यावं. जसं परतवी तलावावर जेवढे तीर्थ आहेत तेवढे समुद्राला मिळतात. म्हणून एक समुद्राचं स्नान केल्यानंतर परतवी तलावावर तीर्थाचं स्नान केलं एवढं पुण्य आहे. म्हणून प्रत्येक तीर्थाचं स्नान करायची गरज नाही. तसं एक पांडुरंग जगामध्ये जगद्गुरु सर्वांचा गुरु आहे. एक पांडुरंगाला शरण गेलो, पांडुरंगाची भक्ती केलो तर सर्व देव पांडुरंगाजवळ येतात. म्हणून त्या पांडुरंगालाच आपण शरण गेलं पाहिजे आणि या पांडुरंगाला शरण जाऊन आपण सौधर्मानं वागलं पाहिजे. हे मानवदेही आपल्याला बारोबार मिळणार नाही असं या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणलं स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ते देवा मृत्यू लोकी मावा जन्मामा हेही लोकीचा हा देव इच्छिता ती पाहिजे. तर देवाला या ठिकाणी जन्म व्हावं, देव प्राप्त व्हावं म्हणून देवाला वाटू लागलेला आहे. पण देह मिळायला तयार नाही. पण आपल्याला देह मिळालेला आहे पण देहाची किंमत कळायला तयार नाही. देवाला देह मिळायला तयार नाही आणि मिळालेल्या मानवाला देहाची किंमत कळणार नाही. देवा प्रत्येकाला म्हणते देवाने मला काय दिले. प्रत्येक अवयवाची किंमत करा, नखाची किंमत करा, बोटाची करा, डोळ्याची करा, किडनीची करा, हाताची करा, पायाची करा. ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत करणार आहे, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत करणार आहे. कृत्रिम पाय बसविले असेल, ज्याला दात नसेल देवाने जे दात दिलेला आहे ते बघा आणि कृत्रिम बसून बघा. ज्याला डोळा नाही कृत्रिम डोळा बसवा, ज्याला पाय नाही कृत्रिम पाय बसवा. देवाने दिलेल्या पायाची कृत्रिम पाय बोवणी करणार नाही, देवाने दिलेल्या डोळ्याची कृत्रिम डोळा करणार नाही. देवाने दिलेल्या दाताची सांगण्याचं तात्पर्य शरीराचे जे आपले पार्ट आहेत देवाने जे दिलेले ते जेवढे सुदृढ आहेत, ते जेवढे शक्तिमान आहेत, ते सामर्थ्यवान आहेत, ते आपण कुठं अपघाताने जर हात पाय जर गेलं तर कृत्रिम डॉक्टरना दिलेलं तेवढं निरोगी आहे. एवढं आपल्याला देह देवाने दिलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण या जन्माला आल्यानंतर त्या पांडुरंगाला शरण गेलं पाहिजे. पांडुरंगाला शरण गेलं का देवाचं भलं आहे का आपलंच आहे म्हणून. म्हणून त्या ठिकाणी देवानं सांगितलेलं आहे मी कुणाला मला शरण म्हणायची गरज नाही म्हणतं. ज्याला तहान लागलेल्या पाणी पी म्हणायची गरज नाही, शोधत पाण्याला जाते. ज्याला थंड वाजलेलं आहे त्याला अग्नीची गरज आहे, ते शोधत जाते. अग्नी म्हणते का तुला थंड वाजलेलं आहे बाबा. ज्याला आपण आंघोळ केल्या, कपडे म्हणतात का तुम्ही आंघोळ केल्या आणि या आणि कपडे घाला म्हणतात का. ज्या माणसाला आंघोळ केलेला आहे कपड्याची गरज आहे तसे कपडे शोधत जाईल. तसं पांडुरंगाला तुकाराम महाराज सांगतात ज्याला देवाची किंमत आहे जसं तेच त्याला शोधत जाईल म्हणलं. आपण त्याला जा म्हणायची गरज नाही. त्या ठिकाणी आता लगेच हरिपाठ होईल आणि मी काही महान कोणता महाराज नाही म्हणत. देवाने जसं बुद्धी दिली वेळे वापरले करा क्षमा आपला महाराज तुम्ही शिद्ध तसं त्या देवानं जसं काय बुद्धी दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे सांगायला. इथं मी काही संत श्रोते मंडळी ज्ञानी आहेत म्हणत माझ्या काही सांगण्यामध्ये काही चुका जर झालेला असेल तर तुमची क्षमा मागतो. आणि काही चांगलं वाटतं असेल तुम्ही घ्या, कोणते शब्द माझे खराब वाटतील तर सोडू द्या. तर ह्या ठिकाणी आपली पर्वतराची सेवा या ठिकाणी महादेवाच्या चरणी अर्पण करून मी या ठिकाणी पूर्ण करायला देतो. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भागवते पतेश्वर महादेव.